बांगडे भारी आहे तुझं. नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज मी परत चाललोय गावी. एक सुट्टी भेटले 1 दिवसाची आणि आईन बोललंय जरा काम पण आहे त्यासाठी ये आणि वहिनीच्या गावाला पण जायचं आहे. तर चला सुरू करूया. तर येऊन पोचलो आम्ही कत्रीला आणि इथं येऊन मी आई आणि फादरसाठी काय तर घेऊन यायचं म्हटलो, कारण मला तिथं धारवाडमध्ये आठवण आली नाही. आणि इथं येऊन बघतोय तर काहीच भेटलं नाही. मग आणि एकटे राहून एवढे ओंडगे झालो की कुणासाठी काय घ्यायचं, कुणाची काळजी करायची हे डोक्यातच नसते आमच्या. अखेरीस एक रसगुल्ल्याचं पॅकेट भेटलं आणि तेच घेऊन निघालो. बघू आईचं रिॲक्शन देताना म्हणून. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे म्हणून सगळे व्हिडिओ कट केलेत. मी डायरेक्ट गावात पोचू आता. चला. गेला कुंभारच्या कामात गावला तो एक 8 रोज झाले. कुणाच्या कुंभार काय करला कुंभारच्या कामा? तो आता गतीच लावला नाही तेवढा हाणू. काय गती झालं नाही? पैसे फोन फोन नवीन हाणूसाठी ठेवलंय की कामास? काय तर चढले ना म्हणून बाजारची व्यापार. आई राबवला बा नवरा पण तुझा. तर काय एक दिवस राबो नाही माझ्या सुट्टी आता एक नाही ते नाही सोड. हे राबे नाही कर, मोठं तर करल्या नाही का. मोठं केलं नव्हतं म्हातारी. व एक ये बायको माझी कुठली करलीस आहे? या येई नाही वा. पैसे आणून दिले. पैसे 2000 येऊन लगीन करूच तुझा सांगते नाही ना तू आता लगीन करूच पैसे आणूच गेले काय म्हणलो. गबसली तुझं नाही माझं आहे. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात. नाही जनाची तर मनाची तर ठेव. ते आता गुण जातो आणि परत बायको केली का घे हो आगे लगीन करू. रुको जरा, सबर करो. बायको विचारली साय बांगडे भारी बाय तुझं. ठेवली खालती घेतला की भात बांगडे काही ताटात पिठात घे की तसंच खालती ठेव त्याला. आणि काय करतो तसं घालून ते घेतला की त्याच्या हातात मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. काय बांगडे दोन दोन देतेच. होय पैसे दिसले काय नाही. हा 2 देते. दोस्तीन बरी हे बांगडे करण्याचे संध्याकाळी करणार. आता करतो याकडून खा जा. मी या खाणार बाय. तो खाण नाही काय बी खाणार मी. काय बी खाण नाही तो माझा लेख मंगळार बघात. हा सागऱ्या का तू मंगळार बघात. 30 काय लाग मंगळार खायून खात नाही. मिया खाय स्वान काय खात तिया तिया मंगळार निघा खायचं खातो. बरं का नाही. मंगळारा सांचा चालताय. होय कसला देव हो? देव व्हायचा. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात. तुझं जायचं तर देव बांधतो जागा सांगतं खाते ती सांचा खाणार खाणार अन्न का जेवा का बेकू अन्न खाण नाही मी एक स्वान नाही सांचं खाणार दुसऱ्या दिवशी खाते. उठ ये हे बांगडे घे हातात आणि ये आत इथे या आत इथे दू काय गोडसा खा नाही. मिया आणलोय थांब. मिया गोडसा आणलोय. केळी मी खाऊ खाली. बस इथेच हो. या पोरगी आम्हीच बघताला. पोरगी बी आम्हीच बघताला हुडकताला. तुम्ही नाशी मग तुम्ही काय हुडकणार? ते या घेतली तर बघ की हुडको ना. गोडस हंडल होता दे. तर तेवढंच खाऊन बघ आणि एक खात जाऊ म्हणतीस आहे. खाऊन तर बघ. सावकाश खा उल्ला उल्ला.
तर पाहिजे ते तेच आणि थंड देते आता चावलं नाही जरा नीट ठेवून खाजा ठेवून खाजा हे बांगडे कोण झाली बांगडे बांगडे तुझे बाकी बाकी केला तुम्ही बाकी आहे हे बांगडे या बांगडे बाकी खेळायचं हे काय बांगल्याची आपण खाणार मी या बी खाणार बा मा नको ते जा सावका जा अच्छा उनको सिखा रिया है अच्छा तयार होऊन झालं आई काय तयार होते का नाही यंदा काय चल ये जेव्हा संध्याकाळी जाऊन पोचवा काय त्यांच्या झालं नाही टाकलं एवढं लवकर कर दिवा पेटून तसं देव धुवून आहे का काय नाही देव धुनच खायतलं का ना दूध पीस आहे हा गाण बी खपते जरा घाण खपते होय ते अंगी घाल उसात घातलं मी त्या दिवशी तर ती बी धुवून ठेवलं ना. सासवर लेवले म्हणून का तसंच ठेवलं टी शर्ट घातलं नाही त्या दिवशी मी हे उसात भात कापूस नाही गेले का नाही एक दिवस लेवल्यावर जुन्न झालं ते एक दिवस काय त्याच्या आधी कवड्यांदा लेवल आहे एक तासभर लेवते 2 वर्षाच्या वर झाले 2.5 वर्षाच्या वर झाले अंगी चल नवीन कपडे दिली बा काही दिवाळीच काढली माझ्या तासभर लेवतीच आहे आजवर लेवल कित्तुरास येऊन पोचलो कित्तुरास अजून जाऊचे का 1 तास लागता इथे 1 तास घेतला 1.5 तास लागतात तिथे बैलवंगाला धुवा घे नाही तर तिथे कुठली कत्री आहे ते तिथे जाताना एक वाटेस 2-3 बेकऱ्या लागतात तिथे गुवा घे खाऊस मलप्रभा नदी पूर्ण बैलवंगाला साई म्हणून लाभलेली मलप्रभा नदी थंड आहे बघ एवढं वातावरण आहे बघ नदी गेल्यावर थंड चालू तिथे फळं भेटतात म्हणून तिथे जरा पुढे फळं भेटतील म्हणून इथपर्यंत लोक ते फळंच नव्हतं इथनं 1 किलोमीटर आहे गाव चला ते काय भेटतात तेच घेऊन जाताना काय नाही म्हणे इतकी. काही काय गोले पापडी दे बघ. ₹70 बिस्किट म्हणतात फळं घेतल्या बरोबर तू घ्यावं ಅಲ್ಲಿ ಇದ್ದು ಹಾದ್ಯಾಗ ತಗೊಳ್ಳೋನ್ ಯಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗಾಡಿ ಹೊಡೆದು ನಾ ಮಲ್ಲೂರಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ देतो का प्रे हा ते केवढे झाले
पैसे लय आहेत बा तुझ्याकडे बे. नवरा राबवलाय बा तर काय आपण नाही घाबरत. त्यांना 100 रुपये दिले नाही पण तेच इथे तुझे देतात नाही 100 होय मला तेच देणार नाही सकले डोनेटा बॅग येत राहत का फळं घेतली येते करा त्याच्या आयला फळं तिथे सोडून येलो तर गावाला तेवढं घेऊन जातो अरे बाबा नडी माना मानून नडा हा तर है ना मामी ಗ್ಯಾಸ್ ಅನ್ನಿಡಿ ಹೋದಲ್ಲ ಒಳಗಡೆ ಹಾಕಿರಿ ಬಡವ ನೊಂದಿದ್ದೇನೆ. मांजर आहे आमच्या वहिनींच्या इथे तर मी आता वहिनींच्या परड्यात आहे फ्रेश ते होऊन मी आणि आई आता थोडा वेळ बसलोय तर इथं त्यांच्या परसात आहे परसात परड्यात आमच्याकडे परड्यात म्हणतात हे बघा त्यांची म्हैस आणि हे बकरं आणि हे माऊ त्याच्या पाठीत कोणीतरी मारलंय म्हणे पाठ ते कुणाकडे येईन झालं ಒಳಗೆ ಹೊಕ್ಕಾತದ ಏನು ತ್ರಾಸ ಆಗತ್ತಿರ್ಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ಭಾಳ ತ್ರಾಸ ಎಷ್ಟ್ ಚಂದ ಮಾತು ಕೇಳ್ತದ ಅಂದ್ಯದ ಅಷ್ಟ್ ಚಂದ ಮಾತು ಕೇಳ್ತದ ಪಾಪ ಬಾ ಬಾ ತಾಟ್ ಬಾ 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 ಇಲ್ಲಿ ಬಾ ಇಲ್ಲಿ ಬಾ ಏನ್ ಮಾಡಲ್ ಬಾ ಏನೋ ಮಾಡ್ತಾರ ಅಂತ ಇದು ಮಾಡತ್ತ ಹಾ ತ್ರಾಸ ಅದಕ್ಕೆ ಹಿಡಿದ್ರೂ ತ್ರಾಸ ಆಕೈತೇನೋ ಅದನ್ನ ಅಂತ 3 ದಿವಸ ಆತಲ್ರಿ ಇನ್ನ ಈಗ ಹೆಂಗ ರಿಪೇರಿ ಆಗಿತ್ತದ ಹಾ ತೋರಿಸ್ತಾರಲ್ರಿ ಕಾಲ ಏನು ಹೌದು ನಡ್ದಾಗ ಹೊಡೆದಾರ ನಡಾನು ಮುರಿದೈತತ್ರ ನಳನ ಮುರ್ದತ್ತಮ್ಮ ಇದು ಮುರ್ದೋದ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಇಲ್ಲ ಈಗ ಏನೋ ಕೆಲಸನ ನಡೆಯತ್ತಿಲ್ಲ ಕಾಲು ಈಗ ಏನಂತೀರ ಇದ್ಯಾವ್ದು ಹೊಸ ಪ್ರತಿಭೆ? ಇದಾಗತ್ತಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ देखो मैं रो नहीं रहा हूँ मैं खुशी में मेरे आंसू निकल ಚಂದ ಮಾತು ಯಾಕೆ ವಾಕಿಂಗ್ ಅಡ್ಡಾಡಕತ್ತಾವ ಆಕಿ ಹಿಂದಿಂದ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಕಾಕಿ ಓಡ್ತೈತಿ ನಾನು ನೋಡಿ ಓಡಾತ ವಜ್ಜೆ ತಗೊಂಡ ಲಾಸ್ಟ್ ಆಯ್ತದ ಹೆಂಚಡೆ ತೋರಿಸು तर नमस्कार आणि आज माझा दुसरा दिवस आहे इथं कालची रात्र इतर झाली आमची वस्ती गेलो आणि मला माहीत नव्हतं इथं की वहिनींच्या बहिणीचे सासू वारले म्हणे की ती 8-15 दिवस झाले असणार आणि मी व्हिडिओ म्हणजे त्यांचं घर दाखवायसाठी मी तुम्हाला आलेलो पण आता दाखवू शकणार नाही कारण वारल्यामुळे जरा वातावरण शांत आहे आणि उगाच कशाला म्हणून मला वाटलं नाही की त्यांच्यासोबत असं व्हिडिओ करून बोलावा असं म्हणून पुढच्या वेळेस अनेकदा येतो तेव्हा दाखवतो तुम्हाला तोपर्यंत बघत राहा तुमचा मिडल क्लास ब्लॉगर अनेकदा येतो तेव्हा त्यांच्याशी भेट करतो तोपर्यंत इथं संपूया हा ब्लॉग चला